गोंडीची आई, ओ गोंडीची आई, आले पहिलं. बाहेर आहे पहिलं तुम्ही. आले आले. पहिलं बाहेर आहे, नंतर बाकीचं बघू. बघा ते काय करायचं काम ते. पहिलं बाहेर आहे. हा. हे बघा तुमच्या गोंडीने काय उद्योग करून ठेवलाय. काय झालं? तुला काही खायला प्यायला देता का नाही? का खाणं पिणं सोडलंय, माणसालाच खायला लागले. आमची पिंकीला बघा बरं किती तावली ती. गुंडीला पण ना. हा होते झाला. आता काय करू, माझ्या समोरच सावली ती तिला. काय वळणच नाही लावलं या बाईने त्या पोरीला. आहो पण असं काय म्हणता हो? चावली आहो ती. येऊन तर बघा, तुम्हाला खोटंच वाटतंय तुमच्या गोंडीचं. चावली ती माझ्या पिंकीला. येऊन बघा किती चावली जोरात. तर माझ्या समोरच झालंय. तर ह्या बाईला तरी काय सांगू, माझ्या समोरच चावलंय. काय ते पोरींमध्ये झालं. आता काय करू मी तर. अहो ते पोरींमध्ये झालं. आता काय एक बोलायचं तरी त्यांना. काय कुत्र होते का मांजर होते पहिल्या जन्मी तेच कळा ना. हा बरोबर बोलले तुम्ही. मला पण तो प्रश्नच पडलाय. डोक्याला वैताग आणून ठेवलाय नुसता त्या कार्टीने. आहो तुम्हाला सांगते मी, एवढा वैताग आलाय मला. एवढं कार्टीने त्या वैताग आणून ठेवलाय. एवढं कामाचा पसारा घालून ठेवती. हे काम करू ते काम करू, नुसतं दिवसभर कामच करत बसते. आणि तरी पण असंच होतं सगळं. आता मी काय करू सांग. अहो गप्पा मारायला मला वेळ नाहीये. गप्पा मारायला बसवू नका मला. माझे कामं पडले घरात. पोरगी माझी 2 तास झाले रडतीये. गप्पा मारायच्या मूड मध्ये माझं भांडणाचं मूड तुम्ही घालवू नका. मला भांडण गप्पा मारून मारून माझं काही असं गोड बोलून तुम्ही करू नका. तुमच्या पोरीची चुकी लपवू नका. पहिले त्या पोरीला सांगा तुमच्या हे काय वळण लावलंय तुम्ही, हे मला तुम्ही पहिलं सांगा. अहो हा, मी नाही लपवत आहो तिची चुकी. पण आता काय करू, किती समजवतोय त्या पोरीला, मला हेच कळत नाही. किती रोज फार समजवून डोकं पार माझं हे झालंय. तुम्हाला सांगते आता काल काय झालं, मी तिला सगळं स्वयंपाक शिकवत होते, हे शिकवत होते. काहीतरी नुसतं कुटाणा करून ठेवायचं म्हणजे ठेवायचं. सगळे कामं मला वाढवून ठेवले त्या पोरीने. असं वळण लावतात का? ते असे करतात का उद्योग? माहित आहे, जसं की हिने लय वळण लावलंय. सारखी तिची पोरगी चुगल्यास्त करत असते माझ्या पोरीच्या. आता या पोरीला दवाखान्यात कोण घेऊन जाईल माझ्या पिंकीला? तिला काही झालं त्याचे रिॲक्शन तर काय करणार आहे? जबाबदार कोण आहे? आता आम्हीच. आता काय दुसरं? काय कुत्र आहे का मांजर आहे का? कोण आहे तुमची पोरगी? हा आता काय, जाऊ द्याले. त्या पोरगी आमची पण ऐकत नाही. नको तिला म्हणलं त्या गोंडी बरोबर खेळतो, मुद्दाम तिथं जाते. अहो तुम्ही तरी कशाला असं म्हणता तिला सारखं सारखं, काय माहिती. हाय त्या दोघींची एवढी चांगली घट्ट फ्रेंडशिप, तुम्ही कशाला तोडायच्या मागे लागले त्यांचा? माझी जर तावडीत सापडली ना तर हातपाय बांधून टाकेल तिचे, मुठं टाकून ठेवीन तिला. आत्ताच सांगते, ही शेवटची वॉर्निंग आहे. परत म्हणायचं नाही माझ्या गोंडीच्या अंगाला हात नाही लावायचा आणि असं नाही करायचं आणि तसं नाही करायचं. नवऱ्याला पण अशीच करत असते. चांगलं शिकवा ना जरा काहीतरी. 2 कामं घरातले कमी करा, पण त्या पोरीकडे लक्ष द्या ना. बाई आता 2 कामं घरातली कमी करा, शक्य तरी आहे का? कोण करणार मग ती 2 कामं? काय तुम्ही येणार आहे का? मोकार व्हायला लागली तुमची पोरगी. जरा सुद्धा वळण नाहीये त्या पोरीला. गुंड झाली ती, गुंड. गोंडीची गुंडी झाली ती. हा गुंडावरून आठवलं खरं. मला तिचा फोन पण चेक करायचा. आता आल्यानंतर ते बघणार आहे मी. गुंड सुद्धा तिचं आवडत नाही एकमेकांना. आता कोण त्याला जर त्या पोरीला माझ्या काही झालं तर कोण त्याला जबाबदार असणार आहे? सांगा बरोबर. साधी गोष्ट आहे काही चावणं हे करणं. तुम्ही किती गोड बोला, मला ते पटत नाहीये ना. तुमच्या पोरीची चुकी आहे म्हणजे आहे. हा आता काय आम्हीच जबाबदार असणार. जाऊ द्यावले आता, माफ करा आता ह्या टायमिंगला. आता काय बोललो तरी, आता ते लहानच पोरी आहेत, काय समजवायचं आता त्यांना? सांगा बरं तुम्हीच. मान्य करा तुम्ही तुमच्या पोरीची चुकी आहे म्हणून. आता द्या माझ्या ताब्यात, मी शिकवते तिला कशी चुकी करायची नाही. हो आहो आता काय करते की मान्य. आता किती वेळा मान्य करू तरी? घरातल्या 2 कामाकडे कमी लक्ष द्या, तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, तिचं वळण लावा. उद्या लोकांच्या घरी जायचंय तिला. बरं करते वाले, मान्य करते आता. माफ करा वाले, जाऊ द्या आता. ह्या टायमाला जाऊ द्या आता. काय बोलू, लहानच आहे ना. अहो आज माझ्या पिंकीला चावली, उद्या अजून दुसरं कोणाला चावलं, परवा परत दुसरं कोणाला चावलं. हेच उद्योग करत बसणार आहे का तुम्ही निस्तर? आता कोणाला तरी चावणारी आहो ती. तिची दात एवढे हे नाही आहो. ती रोज गोंडी ना आमची, ब्रश करती रोज. तर मग तसं काय होणार नाही त्या पिंकीच्या हातात. जरा शिकवा 4 गोष्टी चांगल्या तिला. जरा घरातल्या कामाधंद्याला लावा जरा तिला काहीतरी. आली परत काम. बाया पण सारखी दिवसभर काम 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 करते, त्या पोरीकडे लक्ष देत नाही. सोडली तिला अशीच मोकळी. चला येते.
आणि आता दवाखान्यात न्यावं लागेल मला, याचा खर्च पाणी आम्हाला आलाच परत. नाही तर जाऊ द्या, मी काय म्हणते, आमची चुकी आहे ना, तर मग मीच देते तुम्हाला खर्च पाणी, जाऊ द्या. कशाचे 4 पैसे दिले म्हणजे काही येणार आहे का ते परत भरून? कोणते इंजेक्शनचं आहे, माझ्या पोरीला आता त्रास होणार, गोळ्या खा, औषध खा, कोण करणार आहे, कोण निसरणार आहे हे सगळं? नाही ते एक काम करा, तुम्ही जेव्हा जाणार आहे ना हॉस्पिटलमध्ये, तर 2-2 म्हणजे नाही का डबल गोळ्या आणा, म्हणजे मग एक गोंडीला पण अशी कुंभू तिच्या नरड्यामध्ये, म्हणजे तिला कळण की कसं होतं ते चावल्यानंतर. माझी ताकद आहे तुमची पहिली पोरगी, मी बघते तिला काय करायचं ते. आता जाऊ द्या बोलले तर काय करू, जाऊ द्या तर माझीच पोरगी आहे, तर माझ्याच नशिबाला आलं तर काय हो करू, जाऊ द्या बोलले, जाऊ द्या. एखाद्या महाराजाला कोणत्या बाबा बिबाला दाखवा तिला. अहो हा बरोबर आहे. अहो मी किती दिवस तिला म्हणते की त्या सारंग बाबांकडे, तुम्हीच तर सांगितलं होतं ना, आता पिंकीला नेलं होतं तिथं, मग आता शुगरली पिंकी, किती दिवस ह्या गोंडीला चल म्हणते, पण येतच नाही ती पोरगी, येतच नाही. काहीतरी नाटकं करते, सारखे त्याच्या नाटकच चालू असतात. जायचं मला दाखवा कोणाला बघा. हा आता घेऊनच जाते तिला, मला पण वाटतंय काहीतरी बघायला पाहिजे ना आता तिसोबत. चला येते, आई कशी पोरगी त्याच्यावर कशी, वळण नाही दोघींना पण. चला जाऊ निवांत आता, जाऊ द्या, लई मनाला नका लावून घेऊ. हा